नमस्कार मंडळी, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कोळी कुटुंबामध्ये सगळीकडे मेहंदीची गडबड सुरू असते. सर्वजण आपापल्या हातावर मेहंदी काढून घेत असतं. लकी आणि मिहीर नाचण्यामध्ये दंग असतात. तर इंद्राला मात्र सईची खूप आठवण येत असते. ती म्हणत असते की सई जर आज इथे असती तर किती मजा आली असती, तिला हा सगळा आनंद तरी घेता आला असता. त्याच वेळी सई तिथे आलेली असते, परंतु सई घरच्यांची गंमत करायचं ठरवते. सई म्हणते की लकी काका असा आवाज देते आणि लपून बसते. सर्वजण आता सईचा आवाज आला म्हणून इकडे तिकडे बघू लागतात. त्यानंतर परत दुर्लक्ष करतात. सई पुन्हा आजी असा आवाज देते. तर इंद्रा म्हणत असते की नाही, मला माझ्या सईने आवाज दिलाय, माझी सई इथेच आहे का कुठेतरी. परंतु माहीत नसतं की सई बाहेर लपून बसली आहे. आणि मग सई सर्वांसमोर येते. सर्वजण खूपच सरप्राईज होतात. सईला बघून सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. इंद्रा सईला भेटते. सईला विचारत असते की सई तू इथे कशी आली, तुला तुझ्या मम्माने इथे सोडलंय का. त्यावर सई म्हणते की नाही, मला मुक्ताईने इथं बोलवलं होतं आणि ही मेहंदी आहे ना ती सुद्धा मला मुक्ताईनेच काढली आहे. इंद्रा म्हणत असते की अरे वा, आणि तुला माहिती आहे का आता तुझ्या मुक्ताईचं आणि तुझ्या सागर पप्पाचं लग्न होणार आहे. तर सई म्हणत असते की हो मला माहिती आहे हे सगळं, आणि मुक्ता आई आता माझी आई होणार आहे. परंतु हे सिक्रेट तुम्हाला कोणाला सांगायचं नाही हा, हे सिक्रेट आपल्यातलंच राहणार आहे. तेव्हा सर्वजण तोंडावर बोट ठेवतात आणि गप्प बसतात. त्याच वेळी सागर तिथे येतो. सागर सुद्धा सईला बघून खूप खुश होतो. सई सागरला तिच्या हातावरची मेहंदी दाखवत असते. सागर म्हणत असतो की अरे वा खूप छान. इंद्रा म्हणत असते की सागर चल बरं आता तू पण मेहंदी काढून घे. सागर म्हणत असतो की नाही हा आई, मी हे मेहंदी वगैरे काही काढणार नाहीये. तेव्हा इंद्रा सईला म्हणते की सई आता तूच सांग बाई याला काहीतरी. सई म्हणते की पप्पा काढ ना, मी जशी काढली आहे तशी तू पण मेहंदी काढ. आणि मग सईचा तो गोड आवाज ऐकून सागर काही तिला मना करू शकत नसतो आणि मग मेहंदी काढण्यासाठी तो तयार होतो. सर्वजण मेहंदी काढायला बसतात. सागरच्या हातावर मेहंदी काढत असतात. त्यावेळी सई म्हणते की नाही नाही, माझ्या पप्पाच्या हातावर मीच मेहंदी काढणार. इंद्रा म्हणते की ठीक आहे, काढ तू तुझ्या पप्पाच्या हातावर मेहंदी. आणि मग सई आता सागरच्या हातावर मेहंदी काढत असते. तर सागरच्या हातावर ती मुक्ताचा एम लिहिते आणि साईडने लवचं सिम्बॉल काढते. सईची ती मेहंदी बघून सर्वजण खूप खुश होत असतात. तर सागर सुद्धा सईने काढली आहे म्हणून हॅप्पी असतो. तर इकडे माधवी आणि दीपा मावशी दोघीही मेहंदी काढत असतात. तर मावशी ही माधवीच्या हातावर मेहंदी काढत असते. त्यावेळी माधवी खूप भावूक झालेली असते. मुक्ता आता घरातून जाणार आहे त्यामुळे तिला फार वाईट वाटत असतं आणि मावशीसमोर ती ते बोलूनही दाखवत असते. म्हणत असते की माझा दिवसच मुक्तापासून सुरू व्हायचा. मुक्ता उठली का, मुक्ता तुझा डबा रेडी झालाय, मुक्ता हॉस्पिटलमधून लवकर ये, हे सगळं मी मुक्ताला सांगायची. आणि खरं म्हटलं तर माझा दिवस मुक्तापासूनच सुरू व्हायचा. कधी कधी पुरुषोत्तमला कळायचं नाही की माझं डोकं दुखतंय, परंतु माझी मुक्ता घरात पाऊल ठेवलं तर तिला लगेच समजायचं की आईचं डोकं दुखतंय आणि मला लगेच बाम आणून द्यायची. मंजिरी बाहेर शिकायला होती ना, परंतु हे माझं बाळ माझ्या जवळच राहिलं कायम. मला मुक्ताची इतकी सवय झाली होती ना, आणि आता ती माझ्यापासून दूर जाते याचं फार वाईट वाटतंय मला. तर मावशी तिला म्हणत असते की अगं कुठे दूर जाते, आपल्या घराशेजारीच तर जातीये. तर माधवी म्हणत असते की मला त्या गोष्टीचं सुद्धा टेन्शन येतंय की त्या लोकांसोबत आपली मुक्ता कशी राहणार आहे. म्हणजे माझ्यासाठी त्या घरच्यांच्या विरोधात ती उभी राहिली होती आणि आता त्या घरात ती सून म्हणून जाणार आहे. मला कधी कधी कळतच नाही की मी स्वप्न बघते की काय बघते. मावशी तिला म्हणत असते की आता स्वामींनी एवढं सगळं जुळवून आणले म्हटल्यावर काहीतरी चांगला विचार केलाच असेल ना. आपण कशाला एवढा विचार करायचा, आपण आता तिच्या सुखाचा विचार करायचा. आणि तिच्यावर सुद्धा कोणीतरी प्रेम करणारी मुलगी आहे की तिला सुद्धा आई म्हणणारी आहे. स्वतःच्या आईवर जिचा एवढा विश्वास नाही तेवढा आपल्या मुक्तावर विश्वास आहे. मुक्ताला तर स्वर्ग सुख लाभणार आहे त्या घरामध्ये. माधवी म्हणते की हो, ही गोष्ट तर अगदी खरी बोललीस हा तू. तर माधवी तिथून निघून जाते. मुक्ताला समजलेलं असतं की आई भावूक झाली आहे. तर इकडे सई मुक्तासाठी काहीतरी बनवत असते. त्याच वेळी सावनी सईला विचारते की काय ग, काय करतेस. सई म्हणते की काही नाही. सावनी विचारते की मग आज काय काय केलं मुक्ता आंटीच्या लग्नामध्ये. सई म्हणत असते की बघ ना, मी किती छान मेहंदी काढली आहे आणि ती मंजिरी मावशीचा मुलगा आहे ना पार्थ, तो आणि मी आम्ही खूप छान खेळत होतो आणि मी पप्पाला सुद्धा भेटले. सावनी म्हणते की आजकाल तू तुझ्या पप्पांना खूपच भेटायला लागली आहेस, म्हणजे त्या पप्पाकडं खूपच वेळ आहे वाटतं मुक्ता आंटीला भेटायला आणि तुला. सई सावनीला विचारते की आई तुझं एखादं कुठलं सिक्रेट आहे का ग. सावनी म्हणते की नाही, माझं तर काही सिक्रेट नाही, तुझं आहे का, तुझं काय आहे सिक्रेट.
सईला सावनीला सांगायचं असतं की मुक्ता आंटी आणि सागर पप्पा हे दोघं लग्न करताय, परंतु तिला आठवतं की तिचं ते सिक्रेट आहे आणि मग ती काय सावनीला सांगत नाही आणि डोळ्यावरनं पांघरून घेते. तर सावनी तिथे ती ट्रॉफी बघते, त्यावर बेस्ट मॉम असं लिहिलेलं असतं. खरं तर सईने ती ट्रॉफी मुक्तासाठी बनवलेली असते. सावनीला असं वाटतं की सईने तिच्यासाठीच बनवली. सावनी त्या ट्रॉफी सोबत सेल्फी काढते आणि म्हणते की आता ज्यावेळी सई मला ही ट्रॉफी देईल ना, तेव्हा मी हर्षला दाखवेल की बघ सई माझ्या बाजूने कशी आली आहे ते, आणि मी शेवटी मला जे हवं होतं तेच करून घेतलं. तर आता सावनी तिथून निघून जाते. सई ती ट्रॉफी घेऊन झोपते. तर इकडे मिहिका ही मुक्ताचा मेकअप करत असते. दोघींच्याही गप्पा टप्पा चालू असतात. मिहिका मुक्ताला म्हणत असते की ताई आज माझीच तुला नजर लागणार आहे बघ. तेव्हा मुक्ता म्हणते की अगं काय तू तर आईसारखी बोलायला लागलीस. तर मिहिका म्हणते की हो ना, आजकाल आपण आपल्यासारखं कमी आणि आपल्या आयांसारखं वागतोय. मला तर असं वाटतंय की आपले संसार सुद्धा त्यांच्यासारखे सुखी व्हावेत. तितक्यातच माधवीचा त्यांना फोन येतो. त्या अजून दोघीही तयार झालेल्या नसतात. माधवी त्यांना विचारत असते की काय चाललंय तुमचं, आम्ही इथे साखरपुड्यामध्ये उभे आहोत आणि तुमचं काय चाललंय, आवरलंय की नाही तुमचं. तेव्हा मिहिका तिला खोटं सांगत असते की हो आवरलंय माझं आणि ताईचं सुद्धा आवरून झालंय, आम्ही येतोच थोड्या वेळात. तर माधवी म्हणत असते की मला व्हिडिओ कॉल करा बरं, मला फोटो पाठवा, तुम्ही खरंच तयार झालेत की नाही. तर मिहिका म्हणत असते की अगं ताईचा सरप्राईज लुक आहे ना, सगळ्यांनी आता तिला साखरपुड्यामध्येच बघा. माधवी म्हणते की बरं ठीक आहे, लवकर या तुम्ही. ती पटकन फोन ठेवून देते. तितक्यातच बेल वाजते. तर मुक्ता म्हणते की कदाचित मयुरेश जिजू आले असतील. तर मिहिका म्हणते की जाऊ दे, तू काही टेन्शन घेऊ नको, मयुरेश जिजू आपल्याच टीम मधलेत. मिहिका दरवाजा उघडायला जाते तर माई आणि सई दोघीजणी आलेल्या असतात. तर मिहिका मुक्ताला सांगते की सई आली आहे. सई आल्याचं बघून मुक्ताला खूप आनंद होतो. तर ती विचारते की सई अरे तू इथे कशी काय आली. तर सई सांगते की ते एक सिक्रेट आहे. सई मुक्ताला सांगते की मला तुला एक गिफ्ट द्यायचं आहे. मुक्ताला ती डोळे बंद करायला सांगते. सई आता मुक्ताला गिफ्ट देते. मुक्ता ते गिफ्ट जेव्हा ओपन करून बघते तर मुक्ताला तिने बेस्ट मॉमची ट्रॉफी दिलेली असते आणि ते बघून मुक्ताच्या डोळ्यातून लगेच पाणी येतं. तर मुक्ताला खूप छान वाटत असतं की सईने तिला आई म्हणून स्वीकारलंय. दोघीही आता एकमेकींना भेटत असतात. तर त्या दोघींचं प्रेम बघून माईंच्या देखील डोळ्यात पाणी येतं. तर इकडे माधवी सारखी गडबड करत असते. तर मावशी तिला म्हणत असते की माधवी अगं सगळं आता व्यवस्थित सेट तर झालंय, तू का गडबड करतेयस. माधवी म्हणते की अगं मुक्ताच्या मैत्रिणी येणार होता ना आणि त्या क्लासिकल गाण्यांवर डान्स करणार आहेत. तर मावशी म्हणत असते की अगं संगीतात क्लासिकल गाण्यांवर कोणी डान्स केला होता. माधवी म्हणत असते की जाऊ दे ना, आपल्याला धांगडधिंगा नको आहे आणि मी आधीच त्यांना सांगितलं होतं की अजिबात कुठल्याही धांगडधिंगा गाण्यावर डान्स करायचा नाही म्हणून. मावशी म्हणते की बरं ठीक आहे, तुला जे करायचं ते कर. तर कोमलने ही गोष्ट ऐकलेली असते. कोमल म्हणते की आता आम्ही तर क्लासिकल सॉन्गवर डान्स तर सेट नाही केलाय, आता आमचं काय होणार आणि आमच्या डान्सचं काय होणार. आता काही करून मम्मीशी बोलावं लागेल आणि इंद्राशी बोलण्यासाठी ती तिथून निघून जाते. तर इकडे मुक्ताला जे गिफ्ट भेटलेलं असतं त्यामुळे मुक्ताच्या डोळ्यात खूप पाणी असतं. तर सई तिला म्हणत असते की काय झालं मुक्ता आई, तुला गिफ्ट नाही आवडलंय का, तू का बरं रडतीयस. तर मुक्ता म्हणत असते की नाही सई बाळा, मला हे गिफ्ट खूप आवडलंय. त्यानंतर सई म्हणते की बरं आता मी जाते, नाही तर मम्मा मला ओरडेल. आणि मग माई सुद्धा म्हणतात की खरंच हे गिफ्ट खूप अनमोल आहे, दिसत जरी असं असलं ना तरी खूप लाख मोलाचं आहे. मुक्ता म्हणते की हो माहिती आहे मला. त्यानंतर माई सईला घेऊन तिथून निघून जातात. ही का मुक्ताच्या गळ्यात पडून रडत असते आणि मुक्ताला ती म्हणत असते की ताई मी तुला म्हटले होते, तुला आठवतंय की तू हे लग्न करू नकोस म्हणून, पण मला असं वाटतंय की हे लग्न तुझ्यासाठी खूप गरजेचं आहे आणि मला असं वाटतंय की हे लग्न केल्याने तुला जी खुशी भेटणार आहे ती कुठल्याही गोष्टीमध्ये मोजता येणार नाही आणि ह्या लग्नाने तू जास्त खुश होणार आहेस. तर मुक्ता म्हणत असते की हो मला माहिती आहे, मी खूप खुश असणार आहे. तर मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर पुढील भागामध्ये आपल्या सर्व मालिकांतले कलाकार आलेले असतात. सार्थक आणि आनंदी आलेले असतात. पिंकी आणि युवराज आलेले असतात. अबोली आलेली असते. सर्वजण खूप छान डान्स करत असतात. सर्वजण धमाल करत असतात. आपल्या सईने सुद्धा कोळी गाणं घेतलेलं असतं आणि मी हाय कोली या गाण्यावरती डान्स करत असते. डान्स करत असताना ती खूपच क्यूट दिसत असते. आणि नंतर डान्स असतो तो सागर आणि मुक्ताचा. मुक्ता आणि सागर दोघेही डान्स करत असतात, परंतु डान्स करता करता देखील एकमेकांना खुन्नस देत असतात. तर मित्रांनो असेच प्रेमाची गोष्ट या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.